याच्या इमिजिएटली आधी आम्ही कोर्टरूम ड्रामा केलेला होता आणि खूप वर्ष देविका बरोबर काम करण्याची इच्छा होती माझी आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप मजा आली काम करताना. स्क्रिप्ट पण छान होतं, डायरेक्टर सब्जेक्ट खूप वेगळा होता आणि मी आतापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम मला गंभीर भूमिकांमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कॉमेडी मी खूप चांगला करू शकतो हे फार कमी जणांना माहिती आहे. फार वर्षापूर्वी काही येळकोट नावाचं नाटक आलं होतं, आणखीन 1-2 होतं. तर मी कॉमेडी खूप चांगला करू शकतो, पण काय माझ्या डिफॉल्ट चेहऱ्यावर सेटिंग असं आहे की एकदम गंभीर माणूस मी वाटतो. त्यामुळे मला कॉमेडी रोल देण्याचं रिस्क असाच डायरेक्टर घेऊ शकतो जो स्वतःचा जीव धोक्यात. तर संतोष कोल्हे यांचा जीव वर्षानुवर्ष धोक्यात आहे. तर त्यांना त्याची सवय आहे त्याच्यामुळे, आणि त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे आणि ते माझ्यावर ऍज अन ऍक्टर म्हणून खूप प्रेम करतात आणि मित्र आहेत आमचे. आणि त्यांना असं वाटलं की किशोर खूप चांगलं करू शकेल हा, आणि म्हणून त्यांनी हा रोल दिला. आणि म्हणजे कुठल्याही बोली भाषेमध्ये काम करताना एक वेगळी मजा येते. याच्यामध्ये जी वैदर्भीय खानदेशी भाषा जी काय आहे, वराडी भाषा जी आहे, ती बोलायला खूप मजा येते. त्या भाषेला एक काहीतरी एक वेगळं रिदम आहे, त्याचा हेल आहे ते कर. आणि एक ग्रामीण राजकारणामध्ये किती गमती जमती होत असतात आणि कितीही सरपंच बनला किंवा कुणीही बनला तरी ग्रामीण इरसालपणा आणि ग्रामीण इनोसन्स नावाची गोष्ट गावातल्या प्रत्येक माणसामध्ये आणि पंचायत आणि ग्रामपंचायत नगर परिषद याच्यावर बसलेल्या माणसांमध्ये असते. त्याचे रिपरकेशन घरामधल्या संबंधांवर सुद्धा होत असतात. अशी फार सुंदर अप्रतिम अशी कथा आपल्या श्याम पेठकरांनी लिहिलेली आणि त्यांनी डायलॉग लिहिलेले. आणि हे सगळं करताना अर्थातच वर्षानुवर्ष माझा मित्र असलेला नागेश भोसले याच्याबरोबर काम करायला आम्ही याच्या आधी खूप एकत्र काम केलेलं आहे. पण आमच्या संबंधांमध्ये एवढंच सांगता येईल की आम्ही एकत्र काम नाही केलं त्याच्यापेक्षा जास्त मित्र आहोत, खूप वर्षांपासूनचे मित्र आहोत. आणि एकमेकांच्या कामाबद्दल एकमेकांच्या असण्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. आणि म्हणून ही सगळी टीम जुळून आली. अश्विनी बरोबर दुसरी फिल्म आहे माझी, पहिली ती पण कॉमेडी होती. म्हणजे यू आर कॉमेडी लकी चार्म असं मला वाटतं. त्याच्यातही आगरी भाषा होती. तर मी कॉमेडी करू शकतो हे मी याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला खूप आवडेल. आणि सुशील सर जसं म्हणाले खूप वेगळा सब्जेक्ट आणि हलकं फुलकं आयुष्य एकदम हसवून टाकणारं आनंद देणारं असं हे प्रकरण आहे. तुम्हाला खूप आवडेल. देविका बरोबर अर्थातच काम करायला खूप आवडलं. संतोष बरोबर माझा हा दुसरा एक सिनेमा केला होता, हा दुसरा प्रोजेक्ट आहे. हे सगळं असं जुळून आलेलं आहे. आणि या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे श्याम पेठकर नावाचे खूप समृद्ध असे लेखक माणूस माझ्या आयुष्यात आले आणि माझे मित्र झाले. म्हणजे चांगल्या प्रोजेक्ट मध्ये चांगल्या गोष्टी घडतात, त्याच्यापैकी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आलेला आहात ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्या आधी आपण भेटलेलो गुलजारांच्या कार्यक्रम होता, गुलजारांसोबत तू कार्यक्रम केला होता कवितेचा नागपूरला. हो बघ तुला आठवण येते का? हा तर या दिवसांमध्ये आपण खूप जवळ खूप मजा आली आणि नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. देविका मॅम, तुमच्या कारकिर्दीमध्ये परत एकदा एक वेगळा विषय या निमित्ताने समोर आलेला आहे आणि अशी एक भूमिका जी अर्थातच प्रेक्षकांना खूप अपेक्षित होती ती इकडे दिसते आणि वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये ट्रेलर मधून समोर आलेली दिसते. याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे अर्थातच एक वेगळा आणखी नवीन अनुभव आणि एक वेगळी भूमिका, पण या वेळेला इट वॉज समथिंग डिफरंट. म्हणजे मला जेव्हा असं फोन आला होता की तू करशील का, संतोष सरांचा फोन आला होता
तर मी तेव्हा असं म्हटलं की मला हे माझं जॉनर वाटत नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा, तर मी करू शकेन का, हा पहिला पडलेला माझा खरं म्हणजे शंका होती मनामध्ये. पण अर्थातच या लोकांना कॉन्फिडन्स होता, संतोष सर असतील, श्याम मळेकर असतील, त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स होता आणि म्हणून त्यांनी मला उभं केलं त्याच्यात आणि म्हणून मी ते घेतलं. पण कम्प्लिटली डिफरंट आहे माझ्या आत्ताच्या सगळ्या भूमिकांपेक्षा असं मला वाटतं. कारण एक तर कॉमेडी जॉनर जे मी फार कधी एक्सप्लोअर केलं नाही, नाटक वगैरे मी केलं होतं पण खूप काळापूर्वी, आणि त्यामुळे हा तेव्हा त्या अर्थाने एक वेगळा नवीन अनुभव होता माझ्यासाठी की काहीतरी ह्युमरस करणं. किशोर म्हणला तसं भाषेचा वेगळा वापर, म्हणजे तर नाळमध्ये वगैरे थोडीशी तिथली विदर्भातली भाषा वापरली होती, पण तरी ह्याच्यामध्ये जे लेखकांनी वापरली आहे ती इतकी सुंदर आणि इतकी गोड आणि इतकी अवघड भाषा आहे आमच्यासाठी, जे पुण्यातले लोक आहेत आणि त्यांना स्पष्ट पुणेरी सोपाट बोलायची सवय, तर त्याचा एक वेगळा संपूर्ण लहेजा होता. ते आणणं आणि हे सगळं करणं हा कम्प्लीट चॅलेंज होता माझ्यासाठी. आणि त्यात गावातली सरपंच, एक अशी उभी राहणारी घरगुती हाऊसवाईफ सारखी बाई, तर ती एक वेगळी गंमत होती त्याच्यामध्ये. म्हणजे आपण अनेक बातम्या अशा वाचतो की आता बायकांना आरक्षण मिळालेलं आहे आणि बायका सरपंच होतात, पण जरी बायका सरपंच झाल्या तरी लढणारे हे पुरुषच असतात. त्यांच्या घरातला तो जो नवरा असतो तोच लढतो, भाऊ असेल, नवरा असेल, कोणीतरी असेल, आणि ही मागे मागेच असते. तर या कथेमध्ये ती गंमत होती की तिला उभं केल्यानंतर ती जे जे काही संपूर्ण उभं करणार आहे एक सरपंच म्हणून, ते फार मस्त आहे कथेमध्ये, त्या स्क्रिप्टमध्ये सगळं. आणि ते सगळं मला करायला फार मजा आली. ते सगळं करताना किशोर, नागेश सर, अश्विनी, संतोष सर या सगळ्यांबरोबर कम्प्लीट धमाल होती. इट वॉज अ फन राईड असं मी म्हणेन हे शूट म्हणजे. नागेश सर आणि अश्विनी मॅडम परत एकदा अल्ट्रा सोबत असोसिएट होताना, तेही तर दुसऱ्या कलाकृतीमध्ये सौभाग्यवती सरपंच. याच्या आधी अर्थातच आपला एकदा भूताचा हा चित्रपट येऊन गेलेला होता. इकडे कम्प्लीट वेगळा जॉनर. आणि सर जसं आम्ही ट्रेलर मध्ये पाहतोय, पुढे पुढे अगदी अपेक्षेप्रमाणे जो तुमचा जो एक खलकी रुबाब जो आहे तो परत एकदा बाहेर पडतोय. या सगळ्याबद्दल तुम्ही दोघंही काय सांगाल? एकत्र बोलायचं की श्यामराव हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी एक माझा चित्रपट लिहिला पण आहे. आणि संतोष सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो. संतोष सरांनी जेव्हा मला सांगितलं की श्यामरावची स्क्रिप्ट आहे, त्या क्षणी मी असं म्हटलं चांगलीच असेल, वेगळं काही विचारायची गरज नाही, श्यामने लिहिली उत्तमच असेल. आणि सौभाग्यवती सरपंच बद्दल एकदा श्याम मला बोलला होता, पण ते त्याच्यात मग बरेच वर्ष तर मी फारसं काही असं विचारलं नाही काय असणार आहे. आणि मी जसं नेहमीची भूमिका मला लोक देतात, चेहऱ्यावर लिहिलेलं आहे वाईट माणूस, मी गृहीतच धरलं होतं की तसंच काहीतरी असेल. कॉमेडी केली आहे मी बरेच सिनेमांपर्यंत पण केली आहे. कितपत बरी झाली मला माहीत नाही, आत्ताही कितपत झाली माहीत नाही, कारण मी पाहिलेलं नाही. ट्रेलर मधलं तरी असं वाटतंय बरं झालंय म्हणून. तर तिकडे गेल्यावर मात्र मला ते स्क्रिप्ट वाचायला मिळाली आणि लक्षात आलं की अरे हे जरा काहीतरी भन्नाट प्रकरण आहे. आणि देविका बरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. कधीतरी तिच्याबरोबर काम करण्याची वेळ येईल आपल्याला आयुष्यात, आपोआप इंडस्ट्रीमध्ये असं घडतं. वेळ येईल काम करण्याची वेळ. एक मित्र आहे ना, त्यामुळे तो बोलेल. एनिवे, पण देविका बरोबर काम करताना मला जे तिच्याबद्दल बघितलं, तिच्याबद्दल जे ऐकलं, ते अगदी तंतोतंत खरं दिसलं मला. आत्ता पण मी असं म्हणालो की ट्रेलर बघून मला सगळ्यात जास्त प्रभावी भूमिका करणारी ती वाटली. सो इट वॉज अ प्लेजर वर्किंग विथ हर. अश्विनी बरोबर माझा हा दुसरा प्रोजेक्ट आहे आणि वी हॅड अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. त्या सिनेमामध्ये पण आमचे छान कॉम्बिनेशन
ट्युनिंग फार छान जमली होती. आणि किशोर बद्दल आता मी काय बोलतो, मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंबहुना अभिनय करणाऱ्या सगळ्या फेटर्निटीमध्ये माझ्या बघण्यात आलेल्यांपैकी जे उत्तम नट आहे त्यापैकी तो एक आहे. त्याच्याबरोबर काम करताना नेहमी काहीतरी शिकायला मिळतं आणि यावेळेसही तसंच झालं. संतोष सर, मगाशी त्यांना मी म्हणालो की ते खूप इझी आहेत, म्हणजे सोपे आहेत. ते ऍक्टर्सना खूप लिबर्टी देतात आणि त्यामुळे काम करताना खूप असं कुठलंही बर्डन न येता आपण सहजपणे काम करतो. सो मजा आली संतोष सर तुमच्याबरोबर पण काम करून. आणि आय विल स्पेशली थँक श्याम मळेकर की जो मला करेक्ट खलनायकाची भूमिका निवडून बोलवतो आणि कधीतरी जसं संतोष सरांनी किशोर बरोबर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला की ह्याला कॉमेडी देऊया, तसं श्याम मळेकर कधीतरी अल्ट्रामध्ये सरांच्या अप्रुव्हल नंतर मला काहीतरी वेगळं देईल आशा करतो. आणि सर, थँक्यू सो मच फॉर बिंग सच अ वंडरफुल ऑर्गनायझेशन आणि खूप छान प्रोजेक्ट तुम्ही आणखी करा. थँक्यू सो मच. आणि याच्यामध्ये मी मगाशी जे बोललो, तर या भूमिकेमध्ये मला पाहणं हे दिग्दर्शकाचं जेवढं श्रेय आहे ना, तेवढं श्याम मळेकरचं सुद्धा श्रेय आहे. त्याला म्हणजे त्याने एवढा कोर्टरूमचा ड्रामा असा पाहिलेला आणि त्याच्यानंतर आमची तशी खूप जुनी मैत्री, आम्ही खूप एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. पण त्याने सुद्धा माझं नाव पुढे आणणं, तू मान्य करणं, त्याच्यामुळे श्यामचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की ही एक्सपेरिमेंटेड, ही ऑल्सो एक्सपेरिमेंटेड विथ. अश्विनी मॅम, मला सांगायला अत्यंत आवडेल की जेव्हा माझ्या मनातही अभिनय करावा असं नव्हतं, तेव्हा या माणसामुळे मी या क्षेत्रात उतरले. म्हणजे मी एका डान्सच्या प्रोग्राममध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना सरांनी मला पहिली सिरियल सांज सावल्या त्याच्यामध्ये भूमिका करण्याची संधी दिली आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असं म्हणू शकतो. कारण मी अभिनय क्षेत्र हे पूर्ण वेळाचं क्षेत्र म्हणून निवडलं आणि त्यांनी कधीच मला काही सोपं दिलेलं नाही. मी सांज सावल्या पासनं ते आता सौभाग्यवती सर म्हणजे सहसा आलं सर परत. तर त्यांनी कायम मला अवघडच दिलं, पण हे तितकंच खरं, मी त्यांना मी काय करायचंय हे विचारलं नाही. त्यांनी जे दिलं ते मी एकही प्रश्न न विचारता एक्सेप्ट केला. पण आय एम ब्लेस्ड की इतका छान प्रोजेक्ट त्या निमित्ताने मला मिळाला. आणि नागेश दादा बरोबर आधी एक फिल्म केली होती आणि सुरुवातीला मी त्याच्याशी बोलायलाही घाबरत होते. त्याच्या हातात कॅमेरा देऊन रील सुद्धा करायला लागलो होतो. तो नाही कधी रील मध्ये यायचा, म्हणजे तो इतका गोड आहे हे त्या पहिल्या फिल्म मध्ये कळलं होतं. किशोर दादांनी आता सांगितलं, आम्ही जी फिल्म केली होती घेडबल नावाची, त्यात ते मध्ये सासरे होते आणि एकदम कूल सासरे, म्हणजे सासऱ्यांबरोबर नाच गाणी करावी असे सासरे होते. त्यामुळे हे तो माईक ठेवून तर अल्ट्रा झकासवर जे काही वेब सिरीज आम्ही आणतोय ते सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज आणतोय. जसं पहिली आमची वेब सिरीज होती IPC, ती थोडी थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा अशी काही होती. आणि एक नेक्स्ट आमचा प्रोजेक्ट जो असावा तो फार कॉमेडी असावा असा आमचा विचार होता. आणि हे सौभाग्यवती सरपंच जे आहे ते उत्तम कॉमेडी सब्जेक्ट आहे. म्हणजे आपण कम्पेअर करू शकत नाही, पण आपण म्हणजे हिंदीमध्ये एक सिरियल फार पॉप्युलर झाली होती कॉमेडी पंचायत, तर दिस इज मराठीची पंचायत असं तुम्ही सांगू शकता. म्हणजे आपण बघितल्यानंतरच ते माहिती पडेल. इट्स अ व्हेरी कॉमेडी सटायर
आणि 2 सरपंच आणि 2 सरपंचीन बाई, यू कॅन इमॅजिन एका गावामध्ये जर असले तर काय असू शकतं, काय होऊ शकतं, कोण कोणावर दबाव टाकतो आहे, काय होत आहे, म्हणजे गोंधळच गोंधळ. आय लाईक द सब्जेक्ट व्हेरी मच. आणि हा सब्जेक्ट डायरेक्टरनी जसं मला सांगितलं, रायटरनी सांगितलं, मला एकदम फर्स्ट प्रेझेंटेशन मध्ये मी त्यांना ओके केलं की येस यू कॅन गो अहेड. आणि स्टार्स तर तुम्ही समजू शकता की ज्या स्टार्सनी डायरेक्टरला आणलेलं आहे दॅट इज अनबिलिव्हेबल. आणि मला फार अपेक्षा आहे या सीझन मध्ये, लोकांना फार आवडेल, तेवढंच मी म्हणू शकतो. बाकी ते कलाकार त्यांचे आपले स्वतःचे जे अनुभव असतील ते सांगतो. थँक्यू. किशोर कदम सर, आपल्यापासून सुरुवात. नेमका हा रोल हिरोईन इगोज हे मेन इगोज पेक्षा जास्त आहे. ऑफकोर्स आहेत की नाही, पण तसं काही नाही झालं. आय वॉज कमिंग टू दॅट ओनली. पण शी वॉज सो स्वीट. आणि ऍज युजल सरांनी अवघड पहिलाच एक मोठा सीन मांडून ठेवला होता. माझा पहिला ऍक्शन सिक्वेन्स म्हणजे तो अख्खा गावची सभा अशी होती, त्यात सगळे, आणि जर का झालीच माझी ती पकडायला तर 100 लोक समोर, असा पूर्ण सेटअप सरांनी लावलेला होता. बट दिस गाईज आर सो स्वीट. आणि तिने तो आधी नागपुरी भाषेचा बऱ्यापैकी हे केलेला असल्यामुळे, तिचं शूटिंग पण माझ्या आधी सुरू असल्यामुळे तिने त्या सीनला मला, म्हणजे तो हिरोईन इगो सोडून दे, पण अदरवाईज तिने मला एवढी हेल्प केली, मी की रिलॅक्स झाले. आणि या जे काय जर का माझं काम याच्यात चांगलं झालं असेल, म्हणजे दिसणं माझं आहे, काम जर का चांगलं झालं असेल तर हे 4 जण आणि श्याम सर, कारण का ही नागपुरी भाषा ही कधी न ऐकलेली आहे आणि त्यांनी खूप छान मला माझे डायलॉग्स मला छान हे करून दिले होते की ते कशा टोन मध्ये यावेत. तर त्याच्यातला 10% जरी मला जमलं असेल तरी मी असं म्हणेन की मला थोडंफार तरी जमलंय. पण त्यामुळे हा प्रवास खूप छान, सुखकर आणि इंटरेस्टिंग झाला. आणि ट्रेलर बघितल्यावर तर असं वाटतंय की हे खूप छान सगळं जमून आलेलं आहे. पण ऑफकोर्स क्रॉस फिंगर उद्या स्ट्रीम मध्ये सगळ्यांनी बघा. आणि आम्ही खूप एन्जॉय केले. आय होप बघणारे सुद्धा तेवढंच छान एन्जॉय करतील. बरं, मग म्हणजे सौभाग्यवती सरपंचच्या निमित्ताने एखादी ग्लॅमरस सरपंच आपल्याला मिळेल का, हे तर आपल्याला म्हणजे कळू शकणार आहे. येस, सौभाग्यवती सरपंच 2च्या निमित्ताने मिळू शकेल. अर्ज देऊन ठेवते, तुलाही जिंकेल असं काहीतरी बघूया. येस. आणि कमिंग टू द श्याम पेडकर सर, आपलंही अभिनंदन. खरं तर आपण पूर्ण आखणी या निमित्ताने केलेली आहे. आपण मुद्दाम खरं तर या वेबसिरीजशी रमलेली आहे. काय सांगायचं, ही कथा नेमकी आपल्याला कशी सुचलेली होती, काय असं नेमकं घडलेलं होतं की हा विषय सर्वांसमोर घेऊन यावा, तो एक सटायर पद्धतीने. आतापर्यंत अनेक अर्थातच पॉलिटिकल सटायर आपल्या समोर आलेले आहेत, हा कसा नेमका वेगळा आहे आपल्या शब्दातून? सौमित्र जसं म्हटलं तसं मी फार गंभीर लिहिता असो किंवा मग गोष्ट छोटी 2 रायवडी असो किंवा माझी नाटकही गंभीर होती. आता 13 फिल्म आली ती पण गंभीर होती. पत्रकार म्हणून आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून गाव खेड हे पाहत राहिलेलो आहे. आणि मग एक दिवस श्याम मळेकर सरांचा मला फोन आला, त्याच्या खरंजातल्या आवाजात मला तिकडून असं बोलले श्याम होतो. तर मला असं वाटलं आवाज रिबॉन्ड होतोय महाराज. म्हटलं मीच बोलतोय आणि मीच कशाला सांगताय. म्हटलं मी श्याम बोलतो. म्हटलं नाही, श्याम मळेकर बोलतो, संतोष कोल्हेंशी माझा संबंध आला होता आणि त्याच्यानंतर बोलवलं आणि एक रफ स्केच या लोकांच्या डोक्यात होता. आणि मग मी ती पूर्ण माझ्याजवळ ही कथा होती, पात्र होती आणि खेड्यातली पात्र पाहिलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे पत्रकार म्हणून गल्ली ते दिल्ली राजकारण बघितलं, म्हणजे अगदी सगळे आजचे महत्वाचे सगळे राजकारणी अगदी जवळून पाहिले, त्यांच्यासोबत बोललो, वेळ घालवलेला आहे. शरद पवार असो, बाळासाहेब ठाकरे असो, अगदी नरेंद्र मोदी असो, तर त्यांच्यासोबत पाहिलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो की गल्ली म्हणजे खेड्यामध्ये जे राजकारण होतं ना, त्याच्यासमोर दिल्लीतलं राजकारण काहीच नाही. म्हणजे ते जसं म्हणतात ना की बा असा तो खूप गाजलेला जोक आहे, विनोद आहे की बा अरे याला म्हणते का निघून, हे तर आम्ही शेतात करत होतो.
तर दिल्लीमध्ये जेव्हा एखादा गावचा माणूस नेता बनून जातो ना, तर तो म्हणते येले म्हणजे दिल्लीतलं राजकारण येत असाल, आम्ही गावखेड्यात असंच करून टाकतो. तर इतकी छान छान गोष्टी होत्या, छान पात्र होती, अजून आहेत. तर ती मला मांडण्याची संधी मिळाली आणि आपली पात्र जिवंत होऊन समोर पुन्हा येताना, म्हणजे जी पाहिलेली आहे आपण ती पुन्हा साकार होताना फार मजा आली. मला या दोघींबद्दल जरा हे होतं, चिंता होती. तुला भाषेच्या संदर्भात तिकडे गेलो, पुणेरी हे भाषेच्या संदर्भात गेलो. नागेश बद्दल तर काही प्रश्नच नव्हता, म्हणजे ही इज प्राऊड ऑफ अवर नागपुरियन्स. नागेश भोसले, त्याच्या नावातही नागपूरचं नागेश आहे. तर त्याच्यामुळे सौमित्रच्या कविता ऐकलेल्या आणि एकूणच माहित होतो. फक्त माझं ऋतुस्पर्श हे पुस्तक त्याला द्यायचं होतं मला खूप वर्षाचं, त्याच्यामुळे मग मी याला एकूणच भाषा या विषयावर संतोष सरांनी मला सांगितलं होतं की या लोकांशी मी हे करून दिलं, म्हणजे केप करून दिलं अधिक की असं वापर. पण खूप छान असं वाटलं की या देविका दत्तकदारांना पाहताना की त्या सुटल्या होत्या, मराठी बाई झाली. म्हणजे नागेश जे बोलला ना की खूप ऑर्गॅनिक वाटतं, ते खूप मराठी बाई. यांचं कॅरेक्टर तर तसंही आपण मिक्स ठेवलं होतं, म्हणजे फार वराडी हे नव्हतं, पण याच्यामध्ये फार आणि मी जाणून काही शब्द, आणि अग्रवाल सरांनी मला ते ठेवून दिले. पहिले 6 एपिसोडचं होतं आणि मी माझ्या पद्धतीनं फार पसरट आणि मोठं लिहिलं. तर ते मग आता हे एडिट करायचं का असा प्रश्न आल्यानंतर ते अग्रवाल सर म्हणाले की नाही, की आणि ते विदर्भातले आहे, धामणगाव हे त्यांचं गाव आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही, काटोमध्येच खूप 8 एपिसोड बनाले. तर ते 8 एपिसोडचं झालं आणि मजा आली. म्हणजे मला लिहितानाही मजा आली. मी नागपूर सोडून एक 4-5 वर्षापूर्वी इकडे आलो आणि तसं सिनेमा येऊन गेला, पण तसं मुंबईनं दिलेलं पहिलं काम हे मोठं काम आहे. आणि मला शूटिंगलाही मजा आली. आणि कोल्हेंच्या तर मी प्रेमातच पडलो. सिनेमा पाहायला सला ते पुन्हा अतिशय कुशाग्र पद्धतीने, अतिशय चलाक पद्धतीने आपल्या सिनेमाचे नाव किंवा प्रोडक्शनचे नाव वरून काढतात. चला नाही ते सौभाग्यवती सरपंच, आणि मग इकडे श्याम, तिकडे श्याम, इकडे श्याम, असं एस वरून सौमित्र. असं संतोष सरांकडेच यायचंय. इज द कॅप्टन ऑफ द शिप. सर, तुमचं एकदम मनापासून अभिनंदन. खूप सलग प्रोजेक्ट्स आहेत आणि अल्ट्रा मध्ये असोसिएट होताना आणि ही वेब सिरीज साठी दिग्दर्शन करताना काय अनुभव आहेत, आपण कथन करा. एकतर अल्ट्रा आता माझं घरच होऊन गेलंय ऑलमोस्ट. कारण इथे जर एखादा चांगला सब्जेक्ट ऐकवला तर त्या सब्जेक्टचं चीज होतं हे, आणि आपल्याला तो करायला मिळतो असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे सर असतील, श्याम सर असतील, या दोघांनी नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. सौभाग्यवती सरपंचच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा ही कथावस्तू माझ्या आणि मळेकरांमध्ये डिस्कस झाली तेव्हा आम्ही खूप हे कोणाकडनं लिहून घ्यायचा आमच्या समोरचा प्रश्न होता. कारण ग्रामीण या पद्धतीचं लिखाण, आणि आम्हाला खरं तर सौभाग्यवती सरपंच ही फक्त राजकीय वेबसिरीज करायची नव्हती की सरपंच पदाच्या राजकारणाभोवती फिरणारं काहीतरी. राजकारण हे त्याच्या सटल पद्धतीने आलं पाहिजे आणि खरी ती नातेसंबंधांची गोष्ट आपल्याला डेव्हलप झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक आमच्या डोक्यात होतं की ती कौटुंबिक स्टोरी आहे. शेवटी जेव्हा सलग 1-2-3 वेळा पुरुष सरपंच म्हणून गावात निवडून येतो आणि रिझर्वेशन आल्यानंतर ते सरपंच पद जेव्हा रिझर्व्ह होतं जेव्हा त्याला बायकोला किंवा स्त्रीला घरातल्या उभं करावं लागतं, तेव्हा खरं तर कुटुंबातले नातेसंबंधांचे सगळे जोड जे असतात ते बदलायला लागतात. तर तो आमचा फोकस होता या सिरीजच्या निमित्ताने. सो तो लिखाण करणारा, अशा प्रकारचं लिखाण करणारा, आणि ते सटली आलं पाहिजे, गंभीरपणे नाही आलं पाहिजे किंवा असं अतिशय नाट्यपूर्ण रित्या पण ते आलं नाही पाहिजे. सध्या प्रेक्षकांना गरज हे ह्या सगळे विषय अतिशय सटली लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत याची आहे. सो म्हणून मग पेटकरांचं नाव समोर आलं आणि पेटकरांनी हा प्रोजेक्ट अतिशय छान पद्धतीने लिहिलेला आहे. तुम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यातले संवाद हे पूर्ण वेगळे आहेत. वऱ्हाडी भाषा असली तरी ती तुम्हाला त्यातले सगळे पंचेस कळणार आहे.
आमच्या सगळ्या आर्टिस्टनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर सादर केलेली आहे किंवा ती जी भाषा त्यांनी ज्या पद्धतीने स्वतः ऍक्सेप्ट शिकून कॅरेक्टर उभं केलेलं आहे ते भयंकर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ती तुम्हाला अपील होईल. सौभाग्यवती सरपंच ही त्या नवरा बायकोच्या किंवा त्याच्या अपोजिट असलेल्या एका कपलच्या एकमेकांमधल्या संबंधांवर आपल्याला ती खूप पुढे पुढे नेत जाते. पण हा फार्स नाही आहे. म्हणजे आपण सगळे म्हणतोय कॉमेडी पण हा कॉमेडी फार्स नाही आहे. अतिशय सटली सटायर पद्धतीनं हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाते आणि हळूहळू एक एक गोष्ट ह्युमर त्यातनं बाहेर येत जातो सहज आपल्या ऍक्शन्स मधनं. त्यामुळे हा ह्युमर तुम्ही जी काही नाटकं कदाचित फार्सिकल बघत असाल तर त्या प्रकारचा एक पण तुम्हाला तो आवडेल, तुम्हाला तो अपील होईल. अशा प्रकारची ही एक वेब सिरीज आम्ही आज अल्ट्रा प्रेक्षकांसमोर ठेवतीये. मला खात्री आहे की या प्रकारचा विषय हा आपल्या मराठी प्रेक्षकाला नक्कीच आवडेल, रुचेल आणि ते अतिशय आनंदाने ही सिरीज एन्जॉय करतील. थँक्यू सर. आपण जे काही आता मिनिट्स एका एपिसोडला आहे आणि 7 एपिसोड आणि कितीपर्यंत एक्सटेंड कराल आपण पुढे जाऊन? तुमच्यावर असेल. भाग 2 येणार की नाही. हा सब्जेक्ट असा आहे की या सब्जेक्टला कितीही जर सिरीज काढल्या म्हणजे भाग काढले तरी ते कमी पडतील. इट इज लाईक दॅट. म्हणजे जेव्हा आपण टीव्ही सिरीज बघतो तर टीव्ही सिरीज केव्हा हजार एपिसोड होऊन जातात आणि आपल्याला माहिती पडत नाही की 1000 एपिसोड झालेले आहेत. हा सब्जेक्ट तसाच आहे की या सब्जेक्टमध्ये पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 कितीही काढा असं नाही आहे की अरे हे बोर झालेलं. कारण एव्हरी पार्ट कॅन हॅव द डिफरंट सब्जेक्ट. बरोबर म्हणतोय. कथा कास्ट तर तीच पाहिजे. कास्ट चालत नाही. डिफरंट कास्ट जर काढली तर मग तो गाव बदलावा लागेल. सुशील कुमार, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन कसं करतात, म्हणजे काय बघता, कुठली सिरियल आली किंवा कुठले प्रोजेक्ट आणतात आणि हे प्रोजेक्ट सिलेक्ट करताना काय बघितलं त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं असतं की सब्जेक्ट काय आहे. आणि ज्या वेळेला मला एक कॉमेंट्री करून जे नॅरेशन दिलं तर पहिले एक शॉर्ट मध्ये नॅरेशन दिलं की असा सब्जेक्ट आहे, आय लाईक इट. मी त्यांना सांगितलं की काय एपिसोडिक मला तुम्ही रेकॉर्ड करून पाठवू शकता. तर त्यांचं हे होतं की नाही आम्ही सरळ भाषेमध्ये रेकॉर्डिंग करून पाठवून देऊ, नाहीतर कारण ते वराडी भाषा आहे तर ती बहुतेक तुम्हाला जमणार नाही. मी म्हटलं बाबा मी वराडचाच आहे, वराडीमध्येच पाठवा. आणि ज्या वेळेला त्यांनी रेकॉर्डिंग करून त्या वराडी भाषेमध्ये मला पाठवलं मी ऐकताना सुद्धा हसत होतो की काय मजेदार आहे म्हणून. आणि गिव्हन इमिजिएटली मी त्या सब्जेक्टला गो अहेड केलं की येस वी शुड गो अहेड. शिष्णू सर, आपले स्वतःचे वुमन एम्पॉवरमेंट बद्दल काय मत आहे? मला विचारता? हे सब्जेक्ट जेव्हा बघाल ना आणि माझं सिलेक्शन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की माझं वुमन एम्पॉवरमेंट मध्ये किती हे कळून हे बघून तुम्हाला लक्षात येईल. कारण मला जर त्याच्यामध्ये विश्वास नसता वुमन एम्पॉवरमेंट मध्ये तर मी हा सब्जेक्ट सिलेक्ट केला नसता. नंतर हा सब्जेक्ट फीचर फिल्म मध्ये कन्व्हर्शन करणार गरज नाही. कारण भाग 2, 3, 4, 5 याच्यामध्येच निघू शकतात तर मग फीचर फिल्म कशाला पाहिजे. थँक्यू सर. सरपंचाची भूमिका करताना तुम्ही दोघींनी ते हे केलं, त्यामुळे आता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक मजबुरी म्हणून स्त्रियांना पुढे केलं जातं, एक राजकीय सोय म्हणून त्यांना पुढे केलं जातं. आपण मुंबई शहरातून पाहतो, अगदी कापरडीच्या आमच्या पाहतो. तसं गावात पण पाहिलं जातं की एखादं रिझर्वेशन झाल्यानंतर त्या जागी लेडीजची गरज असते, तेव्हा लेडीज पुढे जाते. तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय? सिरियल